तर इकडे बघा, हे सफरचंदाच्या क्वालिटी आणि हे सफरचंदाच्या झाडाची क्वालिटी बघा कशी आहे. तर आपण जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे क्वालिटीचे झाडं बघू शकता तुम्ही. हे बघा सफरचंदाचे झाडं कसे आहेत हे बघा. इकडची फटी ही वेगळीच आहे. तर आपण पाहू शकता सफरचंदाच्या झाडामध्ये. तर व्हिडिओ काढतो आम्ही आणि यूट्यूबवर अपलोड करतो, कारण की मी दररोज सफरचंदाची व्हिडिओ ही यूट्यूब पाहतो, फेसबुकवर पाहतो. मला जिथून भेटतात तिथून मी व्हिडिओ पाहतो, कारण की मी पण जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो व्हिडिओ जास्तीत जास्त. तर आपण पाहू शकतो मित्रांनो सफरचंदांच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. तर हे बघा 8 ते 9 फुटाचे सफरचंदाचे झाडं आहे. हे बघा 8 ते 9 फुटाचे सफरचंदाचे झाडं. हे बघा इकडच्या झाडाची क्वालिटीच वेगळी आहे भाऊ, कारण की झाड इकडून ऊन आणि हवा लागते जास्त करून. हे बघा हे झाडं बघा मित्रांनो, सफरचंदाची क्वालिटी पण बघा त्यांची कशी आहे. जबरपैकी घेरा पण मस्तपैकी घेतलेला आहे त्यांनी, जबर आहे. पण हे झाडांची क्वालिटी मला वेगळीच वाटते, कारण की त्या झाडांची आणि या झाडांची क्वालिटीमध्ये लय फरक आहे. हे बघा या झाडाची क्वालिटी बघा कशी आहे. हे बघा हे फटीच वेगळी आहे आणि या झाडाची गोष्टच वेगळी आहे. सफरचंदा झाडाची याला आता फळ लागणार आहेत, ते मी पण त्याची पण व्हिडिओ बनवणार आहेत आणि त्यांचा मालकांचा पण व्हिडिओ काढणार आहे याच्या संग, कारण की ते आपल्याला जास्त करून माहिती देणार आहेत ना. आपल्याला पण एवढी माहिती नाही, कारण की मी या शेतामध्ये मजूर माणूस आहे. तर आपल्याला काही एवढी माहिती नाही, कुठून आणले काय आणले हे माहिती आहे आपल्याला. तर हे त्यांनी बोलवलं आहे हिमाचल प्रदेशमधून, आणि हे आलते आमच्या गजानन महाराज यांच्या गावी शेगाव इथून आणलेले आहेत आम्ही. कुरिअरनं आलते हे, तिकडून बोलावले त्यांनी. ते गेलते अगोदर आणि कुरिअर, कारण की आणायचा एवढा मोठा खर्च नाही झेपत, कारण की त्यांनी कुरिअरनं बोलावले. हे कुरिअरनं आलते, मग आम्ही आणले ते शेगाववरून आणि ती लागवड केली यांनी. लय खर्च लागते भाऊ याला, सफरचंदाच्या झाडाला भरपूर. हे बघा त्यांनी एवढी जागा सोडलेली आहे, याच्यामध्ये ते खारीक लावणार आहे एवढ्या जागेमध्ये. हे बघा